नमस्कार मित्रांनो, त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या धड्यावरील ह्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते या गुणधर्मावर आधारित गणितांचा सराव करूयात। खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिल्या आहेत, त्या बाजूंच्या लांबीचे त्रिकोण काढता येतील की नाही ते ठरवा। पहिला आहे 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर। आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दोन बाजूंच्या बेरजेची तिसऱ्या बाजूशी तुलना करायची। सर्वप्रथम पहिल्याचा गणिताचा आपण करूया। 17 अधिक 7 येतात 24, याची तुलना करायची आहे राहिलेल्या तिसऱ्या बाजूशी 8। 24 हे 8 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे आपल्याला इथे गुणधर्माप्रमाणेच या बाजू मिळालेल्या आहेत, त्यामुळे ही अट बरोबर आहे। दुसरं करूया, त्यातीलच बाजू 2 बाजू 3 7 आणि 8। 7 अधिक 8, 7 अधिक 8 येतात 15 आणि राहिलेली तिसरी बाजू आहे 17। इथे मात्र आपल्याला दिसतंय की तिसरी बाजू ही दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा मोठी आहे। याचाच अर्थ या परिस्थितीमध्ये त्रिकोण शक्य नाहीये आणि म्हणूनच याचं उत्तर आहे त्रिकोण शक्य नाही। दुसरं घेऊयात, 7 24। पहिल्यांदा आपण बेरीज करूया 7 आणि 24 ची। 7 आणि 24 ची बेरीज येते 31, याची तुलना करायची राहिलेल्या तिसऱ्या बाजू बरोबर, म्हणजेच इथे चुकलेलं आहे, इथे 25 हवंय। 25 बरोबर तुलना केली, दोन बाजूंच्या बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणजे ही अट मान्य आहे आपल्याला। पुढे जाऊयात, 24 आणि 25 यांची बेरीज करूया आता। 24 अधिक 25 ची बेरीज येते 49, तिसरी बाजू आहे 7, बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणजे ही अट सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे। आता राहिली 25 आणि 7 यांची बेरीज करूयात। 25 अधिक 7 येतात 32 आणि तिसरी बाजू राहिलेली आहे ती 24। 32 बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणजे ही अट सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे। याचाच अर्थ 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर बाजू असलेला त्रिकोण काढणे शक्य आहे। पुढचं घेऊयात, तिसरं। सर्वप्रथम या दोन बाजूंची बेरीज करूयात। 9 अधिक 6 बरोबर येतात 15 आणि तिसरी बाजू आहे 16। बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे, मोठी नाही आहे, म्हणजेच आपली पहिलीच अट आपली पूर्ण झालेली नाही आहे, म्हणजे 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर लांबी असलेला त्रिकोण शक्य नाही। यामधली एकही क्रिया म्हणजे दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूच्या बेरीजपेक्षा मोठी नसेल एकाही परिस्थितीमध्ये, तरीही तो त्रिकोण शक्य नसतो। शेवटचं घेऊयात, पहिल्या दोन बाजू 8.4 अधिक 16.4, बेरीज येते 24.8 आणि तिसरी बाजू आहे 4.9, बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणजे ही अट पूर्ण झालेली आहे। दुसरे करूया, 16.4 अधिक 4.9, यांची बेरीज येते 21.3 आणि तिसरी बाजू आहे 8.4 आणि इथे सुद्धा बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे। आता घेऊयात 4.9 आणि 8.4, बेरीज आहे 13.3 आणि राहिलेली बाजू आहे
16.4. इथे मात्र बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे, म्हणजे ही अट पूर्ण होत नाहीये, म्हणजेच हा त्रिकोण शक्य नाही. त्रिकोण व त्रिकोणांचे गुणधर्म या धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. त्रिकोण ट्रायंगल, बहुभुजाकृती पॉलिगॉन, समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण आयसोसेलेस ट्रायंगल, विषमभुज त्रिकोण स्केलेन ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण अॅक्यूट अँगल ट्रायंगल, विशाल कोन त्रिकोण ऑब्च्युज अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.